नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर. तर जिवंत सातबारा मोहीम टप्पा 2 सातबारा उतारा अद्ययावत करण्याबाबतचा नवीन जी.आर. महाराष्ट्र शासनाने 30 एप्रिल 2025 रोजी म्हणजेच आज या ठिकाणी निर्गमित केलेला आहे. तर या जी.आर. मध्ये शासन निर्णय मध्ये कोणत्या गोष्टी येतात त्या ठिकाणी आज आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी जाणून घेऊया पूर्ण या ठिकाणी शासन निर्णय. तर सर्वप्रथम तुम्हाला पहिला मुद्दा अपाक्षेरा कमी करणे. तर यामध्ये तुम्हाला एखाद्या जमिनीवर नावे असलेल्या व्यक्तींपैकी कोणी व्यक्ती कायद्याने अज्ञात म्हणजेच 18 वर्षापेक्षा लहान असेल तर तिच्या सोबत अज्ञात पालककर्ता म्हणून सज्ञान व्यक्तीचे नाव सातबारा उतार्यावर लावण्यात येते. अज्ञात व्यक्तीचे नाव वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अज्ञात पालक कर्ता व्यक्तीचे नाव सातबारा उतार्यावरून कमी करून सातबारा उतारा अद्ययावत करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने खातेदाराकडून त्याच्या वयाचा पुरावा घेऊन सज्ञान झाल्याची खात्री करून ई हक्क प्रणालीमधून अपाक्षेरा कमी करण्याबाबतचा कार्यवाही करण्यात यावी, अशा प्रकारचा एक पहिला मुद्दा आहे. तर नंबर 2, एकूण नोंद कमी करणे. म्हणजेच एखाद्या शेतीवर म्हणजे शेत जमिनीवर एखाद्या व्यक्तीची एकत्र कुटुंब मॅनेजर अशी सातबारा वर्दी झालेली असेल तर अशी नोंद कमी करून ती नोंद ज्या फेरफार नोंदीच्या आधारे घेतली असेल त्या नोंदीमध्ये समाविष्ट सर्व खातेदार व त्यांच्या वारसांची भोगवटदार म्हणून सातबारा वरती नोंद घेण्यात यावी, अशा प्रकारचा नंबर 2 चा मुद्दा या ठिकाणी आहे. तर नंबर 3 मध्ये तगाई कर्जाच्या नोंदी कमी करणे. तर शासनाकडून शेती जमीन सुधारणी, विहीर तगाई, बैलतगाई, चातरगाई, खावटी तगाई, ऑइल तगाई, घर बांधणी तगाई, जळीत तगाई, बियाणे तगाई देण्यात आल्या होत्या. सदर विविध तगाईची परतफेड करण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना हप्ते ठरवून दिले होते. त्याची नोंद सातबाराच्या हक्कात वेळोवेळी घेण्यात आली होती. त्यापैकी काही शेतकऱ्यांनी कर्जाची फेड करून निर्बोजाचा दाखला प्राप्त करून इतर हक्कातील बोजे कमी करून घेतले आहेत. शासनाने देखील वेळोवेळी तगाई कर्जे माफ केलेले आहेत. शासन निर्णय क्रमांक TAG 1088 प्रक्र 2214 म 11 दिनांक 31/12/1988 अन्वये वर नमूद केलेली तगाई विशेष कर्ज माफ केलेले आहेत. मात्र त्यासंबंधीचे इतर हक्कातील बोजे आजही काही प्रमाणात शिल्लक असल्याने सातबारा उतार्यावर दिसून येत आहेत. तर तलाठी यांनी त्यांच्या सजेतील सातबारा उतार्यावर अशा प्रकारचे बोजे असल्यास त्या संबंधीची फेरफार स्वतःहून घेऊन बोजे कमी करण्याची कार्यवाही करावी, अशा प्रकारच्या ठिकाणी एक मुद्दा आहे. तर बंटिंग बोजे व आयकट बोजे या ठिकाणी शासनाने शेतीला बांध घालणे, जमीन सपाटीकरण, पावसामुळे शेतजमीन जिरवणे अशा प्रकारचे प्रमुख उद्देश होता आणि त्यातून बंड अशा प्रकारे शेतकऱ्यांकडून वसुलीसाठी सदर रकमेचा बोजा संबंधित शेतकऱ्याच्या सातबाराच्या हक्कात घेण्यात आलेला होता. तो आता या ठिकाणी कमी करण्यासाठी या ठिकाणी आदेश दिलेले आहेत. तर नजर गहाण किंवा सावकारी कर्ज, सावकारी आवाड अशा प्रकारे पहिल्या गोष्ट म्हणजे पहिली सातबारा उतारावरती गहाण खरेदी दिली जात होती, तर ती सर्व आता या ठिकाणी कमी करण्यात येणार आहेत. तर त्यानंतर तुम्हाला भूसंपादन, निवडा व बिनशेती आदेशानुसार पराचा प्रलंबित अंमल सातबारा सदरी घेणे. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला भूसंपादन प्रक्रियेनंतर दिलेला निवडा आणि जमिनीच्या वापरामध्ये बदल, शेतीमधून बिगर शेती करण्यासाठी दिलेला आदेश यांच्या नोंदी सातबारावर घेण्यात याव्यात. बिनशेती प्रयोजनाबाबतचा स्वतंत्र सातबारा तयार करण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी बरेच असे मुद्दे या ठिकाणी या जी.आर. मध्ये दिलेले आहेत. तर तुम्हाला या जी.आर. ची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळणार आहे, त्यामुळे तुम्हाला जी.आर. पूर्ण तुम्ही वाचू शकता. तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करा. धन्यवाद.